मेहनत केल्यावरती सफलता मिळते, सफलता मिळाल्यावरती आनंद होतो, सफलता मिळाल्यावरती आनंद होतो. पण सफलता ही प्रत्येकालाच मिळत नाही. जो कठोर मेहनत करतो त्यालाच सफलता मिळते, जो कठोर मेहनत करतो त्यालाच सफलता मिळते. नमस्कार, माझे नाव साक्षी अनिल भेबारे. मी माळवाडी नंबर 1 येथे राहते. आज आपण इथे सर्वजण एका विशेष कारणाने जमलेलो आहोत, ते म्हणजे विकास व्यवहारे. नाही, आता फक्त विकास व्यवहारे म्हणून चालणार नाही, तर माननीय उपजिल्हा अधिकारी विकास व्यवहारे सर यांच्या यशाचे यश डोळे भरून पाहण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत व त्यांचे कौतुक करण्यासाठी आपण इथे जमलेले आहोत. मलाच नव्हे तर या गावातील प्रत्येक व्यक्तीला, इंदापूर तालुक्यातील व्यक्तीला, महाराष्ट्राला त्यांचे खूप कौतुक वाटते व त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांनी रात्रंदिवस एक करून खूप मेहनत केली व त्यांनी हे यश प्राप्त केले. माळवाडी हे एक छोटंसं गाव आहे. ह्या छोट्याशा गावाचं त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सोनेरी नाव त्यांनी लिहिलेलं आहे. हे फक्त त्यांच्या कष्टामुळेच झालं. त्यांनी खूप कष्ट केले, त्यामुळेच हे शक्य झालं. त्यांनी खूप कष्ट केले, जिद्दीने, चिकाटीने त्यांनी कष्ट करून हे यश प्राप्त केले. आज मी सांगू इच्छिते, ह्या गावामधील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक नवीन जिद्द निर्माण झालेली आहे. केवळ त्यांना पाहून, त्यांच्या मेहनतीला बघून आपल्याला याची जाणीव झाली की एका छोट्या गावामधील विद्यार्थी देखील एवढं मोठं यश प्राप्त करू शकतो. आज प्रत्येकाला वाटतं की आपण देखील मोठं अधिकारी व्हावं, प्रत्येकाला वाटतं की आपण देखील जिल्हा अधिकारी व्हावं. पण आपल्याला विकास व्यवहारे सरांसारखी मेहनत करायची गरज आहे. रात्रंदिवस एक करून आपण मेहनत केली पाहिजे, तरच आपण हे शक्य करू शकतो. त्याशिवाय आपण हे करू शकणार नाही. हे आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतं. त्यांनी बरेच वर्ष प्रयत्न केले पण त्यांना अपयश लाभलं, पण त्यांनी हार मानली नाही. ते प्रयत्न करत राहिले. त्यांना खूप सारे अपयश त्यांच्या वाट्याला आले पण त्यांनी हार मानली नाही. यावरून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण सुद्धा हार न मानता आपल्या लक्ष्याकडे ध्यान दिलं पाहिजे व आपण मेहनत करून आपण त्यांच्यासारखं यश प्राप्त केलं पाहिजे. काही वर्ष त्यांनी त्यांचा आनंद त्यागला व त्यांना पूर्णपणे त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना झोकून दिलं. त्यामुळे आज आपल्याला पाहायला भेटतं, ते उपअधिकारी झालेले आपल्याला पाहायला भेटतं व त्यांनी आपल्या ह्या छोट्याशा गावाचं नाव एवढं मोठं अख्ख्या दिलं पाहिजे व आपण मेहनत करून आपण त्यांच्यासारखं यश प्राप्त केलं पाहिजे. काही वर्ष त्यांनी त्यांचा आनंद त्यागला व त्यांना पूर्णपणे त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना झोकून दिलं. त्यामुळे आज आपल्याला पाहायला भेटतं, ते उपअधिकारी झालेले आपल्याला पाहायला भेटतं व त्यांनी आपल्या ह्या छोट्याशा गावाचं नाव एवढं मोठं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढं नाव त्यांनी कमवलं. हे पाहून मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटतं. त्याचबरोबर त्यांच्या फॅमिलीने त्यांना खूप सपोर्ट केला. हेही मला खूप आभार मानावेसे वाटतात. आप्पांनी, सागरदादांनी त्यांना खूप सपोर्ट केला. ह्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं व मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं की त्यांनी एवढं मोठं यश त्यांनी प्राप्त केलं व त्यांनी किती अपयश आलं तरी हार मानली नाही. खरंच अतुल भाऊंचं पण मी खूप म्हणजे आभार व्यक्त करते की त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केलं व मी त्यांच्या समोर एक आव्हान ठेवते की भविष्यामध्ये तुम्हाला असेच कार्यक्रम करायला लागणार आहेत. कारण की एवढं मोठं यश पाहून आजचे जे इतर उपस्थित असलेले विद्यार्थी आहेत त्यांना पण एक प्रोत्साहन मिळालेलं आहे. त्यांनाही असं वाटतं की मोठं अधिकारी बनावं, डॉक्टर बनावं, वकील, इंजिनियर बनावं व ते सुद्धा आता प्रयत्न करायला सुरू करतील असं मला वाटतं. व तुम्ही आमच्यासाठी खूप मोठा आदर्श राहिलेला आहे विकास सर. खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतं व या गावातील प्रत्येक विद्यार्थी आता मोठं बनायचं स्वप्न ते बघू लागलेलं आहे आणि खरंच भविष्यामध्ये ते त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार ह्याचा मला खरंच विश्वास आहे. व असेच खूप कार्यक्रम आपल्या या छोट्याशा गावामध्ये होत राहतील भविष्यामध्ये व आपल्या या माळवाडी गावाचं नाव खूप मोठं होईल. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माळवाडी हे नाव गाजेल असं मला विश्वास आहे. त्याचबरोबर आज खूप खास दिवस आहे. आज 8 मार्च महिला दिवस. मी इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना महिला दिवसाच्या शुभेच्छा देते. मी तुम्हाला सांगू इच्छिते की महिला देखील काही कमी नाहीयेत. ते सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडू शकतात, काम करू शकतात. त्या सुद्धा मोठे डॉक्टर, इंजिनियर, वकील, मोठ्या अधिकारी बनू शकतात.
त्यांनी जर सावित्रीबाई फुले, जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला व त्यांनी सुद्धा मेहनत केली, जिद्दीने, चिकाटीने, स्वतःवरती आत्मविश्वासाने जर कार्य केले तर ते सुद्धा खूप मोठ्या बनू शकतात आणि त्या बनतीलच, कारण की महिला कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. एवढं बोलून मी थांबते व विकास सरांना खूप खूप शुभेच्छा देते, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते, त्यांचं खूप खूप अभिनंदन करते, त्यांच्या परिवाराचं अभिनंदन करते व पूर्ण माळवाडीचं अभिनंदन करते व इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद साक्षी, खूप छान बोललीस. आज 8 मार्च महिला दिन आहे. महिला दिनाच्या देखील तुला मनपूर्वक शुभेच्छा.